सुधागढ़ में भाजपा को मिली नई मजबूती, खोडागले परिवार समेत बड़ी संख्या में कार्यकर्ताओं का प्रवेश। सुधागढ़ तालुका में भारतीय जनता पार्टी को संगठनात्मक स्तर पर मजबूती मिलने की खबर सामने आई है। पाली के खोडागले परिवार के सदस्यों सहित बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने शुक्रवार 21 अगस्त को भारतीय जनता पार्टी में औपचारिक रूप में प्रवेश किया। प्रवेश कार्यक्रम भाजपा के वरिष्ठ नेता प्रकाश भाऊ देसाई, गीताताई पाल रेचा तथा अन्य पदाधिकारियों की उपस्थिति और मार्गदर्शन में आयोजित किया गया। इस दौरान पार्टी में शामिल होने वाले कार्यकर्ताओं का स्वागत किया गया। युवा नेतृत्व नीलेश खोडागले के साथ आनंद खोडागले, अक्षय खोडागले, अनिल खोडागले, सुजल क्षीरसागर, माधुरी खोडागले, सुनीता खोडागले, सोनल क्षीरसागर, मधुकर खोडागले, सुधाकर खोडागले और स्वप्निल खोडागले सहित कई कार्यकर्ताओं ने भाजपा में प्रवेश किया। कार्यक्रम के दौरान नासिक की नगर सेविका अंकिता महेंद्र शिंदे, एडवोकेट महेंद्र शिंदे, आरिफ मनियार, श्रीकांत ठोमरे और नगराध्यक्ष पराग मेहता ने भी उपस्थित लोगों को संबोधित किया और अपने विचार रखे। इस प्रवेश कार्यक्रम को सुधागढ़ क्षेत्र में भाजपा के संगठन विस्तार और स्थानीय स्तर पर कार्यकर्ताओं की सक्रियता बढ़ने के रूप में देखा जा रहा है। सर, काय सांगाल, भारतीय जनता पार्टीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आहेत, नेमके हे प्रवेश कुणाचे आणि पार्टीला संघटनात्मक दृष्ट्या काय फायदा होईल भविष्याच्या काळात? पाली नगर परिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी सर्व मंडळी जी आहे ती एकसंघपणे मूळ प्रवाहात यावं हा उद्देश मी माझ्या सहकारी गीताताई पालरेच्या, माझे सहकारी श्रीकांतजी ठोंबरे असतील, माझे सहकारी सुजित बारसकर असतील, आमच्या महिला आघाडीच्या तरुण तडफदार आणि एकदम असा ॲग्रेसिव्ह अशा असलेल्या आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष असतील, आमचे ज्येष्ठ विठ्ठलांना सिनकर असतील, आमचे नगराध्यक्ष सुजित परागजी मेहता असतील, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक की ज्यांच्यासाठी आम्ही असे भेटण्यासाठी तरपत असतो, तेच आम्हाला कधी भेटत नाहीत कधी कधी, पण जेव्हा भेटतात तेव्हा काहीतरी वेगळं असं पक्षासाठी करून जातात, असे आमचे नरेशजी खाडेसाहेब, आमचे आरिफजी मनियार हे तालुक्याचे प्रवक्ते आहेत आणि ही सर्व मंडळींच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी ठरवून टाकलेलं आहे की भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी जी मंडळी या तालुक्यामध्ये किंबहुना यामध्ये शहरामध्ये आहेत त्यांना केवळ सपोर्टर किंवा पाठिंबा देणारी मंडळी म्हणून ठेवायचं नाही, तर त्यांना मूळ प्रवाहात आणायचं आहे आणि या माध्यमातून ही पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे। आज आपण पाहिलं की एक फार मोठं प्रतिष्ठित कुटुंब, फार मोठं कुटुंब म्हणजे जवळजवळ त्यांच्या कुटुंबामध्ये 50 माणसं असतील असे एक कुटुंब संपूर्ण, या कुटुंबाने सर्वांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि बऱ्याच दिवस त्यांचं चाललं होतं। त्यांच्यासाठी आम्ही काही त्यांच्या माहेरवासणीसाठी पण काही सहकार्य पार्टीच्या माध्यमातून आम्ही आमच्या माध्यमातून केलं होतं, मी गीताताई वगैरे, आणि त्यांनी त्याची जाण ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं फायनल केलं आणि आज एक छोटेखानी कार्यक्रम इथे पार पडला। आपण पाहिलं अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला। भविष्यामध्ये ही भारतीय जनता पार्टीची पाली नगर परिषदेच्या विजयाची नांदी आहे। आज नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील तो भारतीय जनता पार्टीचाच बसेल या माझ्या मागच्या विधानावर मी ठाम आहे। आज निलेशनी मला 2-3 वेळा येऊन भेटला। निलेशचे माझे दुसरे संबंध फार जुने, खूप पूर्वीवर संबंध आहेत। त्यांनी मला सांगितलं की भाऊ मला मनापासून तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर काम करायचं आहे आणि मी त्याचं स्वागतही केलं। खरं तर सुधाभाऊ म्हटला, मधुभाऊ म्हटले, ही मंडळी एक स्वतःचं वेगळं अस्तित्व या शहरामध्ये टिकवून किंबहुना तयार करून राहणारी मंडळी आहे। आमची सोनलताई तर सगळीकडे लोकप्रिय आहे, कुठे दिसली नाही, तर ही मंडळी सगळ्या स्वतःचं अस्तित्व टिकवूनच नव्हे तर सर्व समाजामध्ये एक स्वतःची अशी एक प्रतिमा तयार केलेली मंडळी, अजात शत्रू मंडळी, कोणाशी शत्रुत्व नाही, कोणाशी भांडण नाही, परंतु स्वतःचं स्टेटस जे म्हणतात, स्वतःची प्रतिष्ठा जी म्हणतात ती तयार करून या पाली शहरामध्ये राहणारी सर्व मंडळी आहे। आणि केवळ गुरव समाज म्हणता येणार नाही, तर मग तो कुंभार समाज असो, ब्राह्मण समाज असो, व्यापारी असो, आगरी समाज असो, अशा सर्व समाजामध्ये त्यांना एक वेगळं असं स्थान
आणि अशी मंडळी जर माझ्याबरोबर आमच्या पक्षात येणार असतील तर निश्चितच मला तो आनंद होता आणि त्यासाठी आम्ही हा प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित केला. खरं तर निलेशला तसं मी दत्तक घेतलेला आहे. कुठे निलेश? आणि निलेशला सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप हौस आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी काम करावं यासाठी मी स्वतःही त्याला गळ घातली की तू काम याच्यामध्ये उतर आणि स्वतःला सिद्ध कर. याच्यामध्ये काम करण्यामध्ये वेगळी नशा असते. आम्ही आमचं कमवतो, आम्ही आमचं खातो, गीताताई पण तेच करते. परंतु ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणेकरी लागतो, किंबहुना त्या समाजासाठी काहीतरी करावं ही नशा हा कैफ ज्याच्याकडे असतो ना तो खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थक केलं असं मी समजतो आणि त्या माध्यमातून जगण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. आणि त्यासाठी मी निलेशला सांगितलं की राजकारणामध्ये तुला काय अभिप्रेत असेल ते अचीव होणार नाही, परंतु तुझी प्रतिमा अशी तयार होती जेव्हा तू घरातून बाहेर पडशील 4-5 वर्षानंतर तेव्हा तुला सलाम करण्यासाठी 50-60 वर्ष येतील आणि तेच खऱ्या अर्थानं अचीव्ह करायचं असतं, मिळवायचं असतं. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आजचा हा प्रवेश आपण इथं आयोजित केलेला आहे. मी परत एकदा थोडं बोलीन. सर्वप्रथम आपण प्रवेशाचा कार्यक्रम करून घेऊया. पत्रकार मंडळी सगळी अगदी आलेली आहे. अगदी ANIचा पत्रकार पण आमच्या धम्मशील सावंत साहेब आले मला वाटतं इथे आणि त्यांना सगळ्यांना बोलून घेतलेलं आहे आपण. परंतु मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो की निलेशचा प्रवेश झाल्यानंतर तो किंवा इतर कोणी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक मानाचं सन्मानाचं स्थान या पक्षामध्ये मिळेल अशी ग्वाही तुम्हाला मी देतो. या पक्षाचा एक ज्येष्ठ नेता या माध्यमातून, त्याचप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून प्रक्रियेमधून देखील प्रतिनिधित्व करण्याचा, लोकप्रतिनिधित्व करण्याचा जो मान सन्मान आहे तोही मिळवून देण्याचा कसोशीने आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू की तुम्हाला तो मिळवून देऊ आणि खऱ्या अर्थानं एक सुसंस्कृत पक्षाबरोबर काम केल्याबरोबर एका सुसंस्कृत लोकांबरोबर काम केल्याचं खऱ्या अर्थानं समाधान, सात्विक समाधान जे असतं ते तुम्हाला सर्वांना